ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, लोकसत्यवाणीच्या या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती लेले। नमस्कार, मी हरिप्रिया दांडेकर। आम्ही दोघी या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो। हरिप्रिया, आपण आता प्रत्येक कार्यक्रमामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतोय। गेल्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या मनानीच लहानपणीच्या आठवणींमध्ये रमलो, आजोळी जाऊन सुद्धा आलो, पण केवळ मनानीच, शरीराने आपण सध्या कुठे जात नाही आहोत, इथेच घरात प्रत्येक जण आहे। पण घरात आपण का राहतोय तर आत्ताचा काळ मोठा कठीण आहे, सगळ्यांनाच माहितीये, आणि घरी राहणं हेच आत्ताचं आपलं कर्तव्य सुद्धा आहे। कोरोना काळ जो आलेला आहे संकटाचा, त्या संकटाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना घरात राहणं ही जरी शिक्षा वाटत असली तरी सुद्धा दुसरा उपाय आपल्या हातात नाहीये, आपल्याला तेच करायचंय सध्या। पण आज आपण ह्या विषयावर का बोलतोय? सगळेजण म्हणतील की अरे बापरे, हा विषय आता गेलं वर्षभर सुरू आहे, आता कंटाळा आलाय। पण नाही, तरी सुद्धा कंटाळता थकता जे अथक परिश्रम करतायत त्यांच्या परिश्रमाला आपल्याकडनं एक साठी त्यांना मानवंदना देण्यासाठी हा आजचा आपला कार्यक्रम आहे। कारण कोरोना काळात आपल्या जीवाची न करता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे ज्या कोणी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना आपण या काळात कोरोना योद्धा असं म्हणतोय। आणि एका छोट्याशा व्हायरसनी जेव्हा हे आपलं धावतं जग थांबवलं, आपण घरात बसलो, तेव्हा हे सगळे कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबापासून दूर राहून संकटाशी सामना करत सतत कार्यरत आहेत, आणि त्यांच्याविषयीच आज आपण आपल्या कार्यक्रमात बोलूया। डॉक्टर्स, नर्स, पोलीस यंत्रणा, पालिका प्रशासन, सफाई कामगार आणि अनेक समाजसेवी संस्था हे सर्व कोरोना योद्धे तर आहेतच, पण त्याही पुढे जाऊन पेपरवाला, दूधवाला, त्यानंतर भाजीवाले किंवा फळवाले हेही कोरोना योद्धेच आहेत। कारण कसं असतं ना, आपण बिल्डिंग मध्ये राहतो किंवा आपल्या घरामध्ये आपण सुरक्षित राहतो, पण हे लोक जे आहेत ते रोज सकाळी उठून भल्या पहाटे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पहाटे उठून जेव्हा मंडईमध्ये जातात आणि तिथून भाज्या घेऊन येतात आणि ठराविक अंतरावर हे छोट्या छोट्या गाड्या लावून भाजी किंवा फळं हे विकत असतात आणि आपल्याला आपल्या एरियामध्ये ते सहज उपलब्ध होतं ऍक्च्युली। त्यामुळे हेही कोरोना योद्धेच आहेत असं म्हणायला हवं। अगदी खरंय। अगं, तू ह्या सगळ्यांची नावं घेतलीस, त्यांच्या बरोबरीने प्रत्येक क्षणाक्षणाला आठवण होते ती बघ ना, की जसे भाजीवाले, फळवाले येतात, दूधवाले आपल्या घरी रोज येतात, त्याचप्रमाणे अगदी सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत आपण बघतोय की एखाद्या परिसरामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला की त्यानंतर त्या घरात जाऊन, त्या परिसरात जाऊन अगदी तो परिसर स्वच्छ करणं, त्या निर्जंतुक करणं, ह्यासाठी सुद्धा अनेक लोक कार्यरत होती। आणि आपल्याला काय होतं की आपल्याला गेल्या वर्षी एक कुटुंबासोबत वेळ मिळाला, ह्याचा जेवढं घरात राहणं ही शिक्षा वाटत होती, दुःख होतं आपल्याला, पण त्याच वेळेला अगदी आपण बघ ना, काही आपले छंद जोपासले, वेगवेगळे पदार्थ करून त्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आणि घरात राहून अगदी सगळ्यांनी आनंद सगळा घेतला या सगळ्याचा। पण आता आपण ज्या ज्या व्यक्तींची नावं घेतली त्या सगळ्यांनी आपल्या कुटुंबापासून त्यांना दूर जावं लागत होतं। मग डॉक्टरना तर रात्रंदिवस ड्युटी करावी लागत होती, नर्सेसना, आरोग्य कर्मचाऱ्यांना, आणि आता तर वॅक्सिनेशन सुरू झालंय त्यामुळे त्यावेळेला सुद्धा ही लोक सतत कार्यरत आहेत। पण त्याप्रमाणे भाजीवाले, फळवाले, दूधवाले, पेपरवाले हे सगळे परिसर निर्जंतुक करणारे, घंटागाडी घेऊन येणारे सफाई कर्मचारी हे प्रत्येक जण आपल्या कुटुंबातून रोज बाहेर पडत होते आणि ही कामं करण्यासाठी वावरत होते, लोकांच्या घरी जात होते, भेटत होते। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे बँक कर्मचारी, आपली आर्थिक घडी जी आहे ती विस्कटू देऊ आपल्याला चालत नाही, विस्कटून देऊन, तर बँक कर्मचारी असंख्य लोकांच्या संपर्कात रोज येत होते, पण तरी सुद्धा न चुकता रोजच्या रोज ते कामावरती जात होते। त्यामुळे आपल्या कुटुंबाला काही होणार नाही ना आपल्यामुळे, ह्याची त्यांना एक काळजी घ्यावी लागत होती। आणि तरी सुद्धा स्वतःची काळजी आणि स्वतःची काळजी लोकांची काळजी घेत ते सगळेजण काम करत होते। एक उल्लेखनीय कामगिरी करणारे एक आहे ते म्हणजे कसं असतं, आता सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या, त्यामुळे मुलांना सुट्ट्या आहेत, तर मुलांना आत्ताच जे त्यांचा मे महिन्यात असतो तो म्हणजे बाहेर मोकळ्या हवेत खेळण्याचा, मैदानावर मैदानी खेळ खेळण्याचं हे त्यांचं वय आहे, हा त्यांचा सीझन आहे खेळण्याचा, खरं म्हणशील तर सुट्ट्यांचा सीझन।
तर अशा वेळेला त्यांना आता बाहेर जाता येत नाहीये, खेळता येत नाहीये. मग अशा वेळेला काही छंद वर्गांच्या संस्था आहेत, काही हो. शिबिरं घेतात, अशा संस्था आहेत. मग अशा ह्या संस्थांनी सुद्धा, कारण पालकांचं कसं होतंय की ऑनलाईन वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आई वडील हम्म. दोघंही आपल्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतात. मग बिझी मुलांना आहेत. हो. हा आणि मुलांना मग अशा छंद वर्ग या शिबिरामध्ये त्यांनी जॉईन केलेलं आहे मुलांना. त्यामुळे हम्म. मुलांचा संयम आणि मुलांचा संयम हा सुरक्षित मुलांना ठेवून त्यांचा संयमाला कुठेतरी पोषक वातावरण निर्मिती ह्या संस्था करतायत. मग ह्या खरंय. संस्था या सुद्धा कोरोना योद्ध्याच आपल्याला म्हणाव्या लागतील खरं तर. अगदी नक्कीच, नक्कीच. आणि मुलांचा संयम, त्या मुलांचंही खरंच खूप कौतुक आहे. कारण ही बिचारी मुलं म्हणजे जी अगदी नकळत्या वयात आहेत तिथपासून ते अगदी मोठ्या वयातल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या किंवा कॉलेज संपत आलेल्या वयापर्यंतची मुलं ही सुद्धा तितक्याच संयमाने घरात बसलीत. त्यामुळे त्यांचंही खूप कौतुक. रात्रंदिन जागता पहारा ठेवणारे पोलीस कर्मचारी त्यांचं सगळ्यांचं कौतुक. त्यामुळे खरंच आहे आपण आज जे आजूबाजूला अनुभवतोय, अनेक वाईट प्रसंग आपल्या आजूबाजूला घडतायत. पण ह्या सगळ्यांमध्ये हे कर्मचारी जे आहेत ते प्रत्येक जण आपल्या परीने काम खरंच खूप मोठं करताय. म्हणजे अगदी गावच्या सरपंचापासून आपण म्हणू ते अगदी आपल्या देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक मनुष्य हा मोठ्यातली मोठी आणि छोट्यातली छोटी व्यक्ती ही करोना योद्धा आहे. आणि ह्या सगळ्या पॅन्डेमिक विरोधात आपण सगळेजण लढतोय. मग देशातली राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रातली माणसं ही कोरोना योद्धा म्हणून आता सध्या सगळेजण काम करतायत. आणि त्या प्रत्येकाचं काम अगदी वाखाणण्यासारखं आहे. तर आता आपण प्रत्येक वेळेला म्हणतो तसं की आपण काय करू शकतो, तर आपण फक्त आपली जबाबदारी पार पाडू शकतो. आपण ह्या सगळ्यांची काळजी घ्यायची, स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्या हातून काहीतरी चूक घडणार नाही एवढं मात्र आपण बघायचं की आपल्यामुळे दुसरा संकटात येत नाहीये ना, एवढंच आपण फक्त आता सध्या करू शकतो. आणि म्हणूनच या सगळ्यांच्या कार्याला आपण सलाम करतोय आज. या काळात असं झालं की अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद हो. झाले, छोटी मोठी दुकानं असतील म्हणजे अत्यावश्यक सेवेत जी हो. दुकानं नाहीत अशी दुकानं बंद ठेवावी लागली. त्यामुळे घरकाम करणाऱ्या मावशी असतील किंवा वृद्धांना सांभाळणाऱ्या मावशी असतील, त्या मावशी घरी बसल्या. अर्थातच त्यांची कुटुंब किंवा त्यांचं पोट हे त्याच्यावरच अवलंबून असतं. मग हो. अशांची परिस्थिती खूपच नाजूक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल खरं तर. त्यावर पोट असणारी अनेक कुटुंब या काळात उद्ध्वस्त झाली आहेत. आणि या स्टोरी ज्या आहेत आपण व्हॉट्सअप, फेसबुक किंवा बऱ्याच ठिकाणी वाचतो. त्यानंतर जे अनेक अनाथाश्रम चालवले जातात म्हणजे वृद्धाश्रम असो वा लहान मुलांचे आश्रम असो, हे आश्रम हे फक्त देणग्यांवरच चाललेले असतात. आणि असे खरंय. आणि आताच्या काळात त्यांना देणग्या किती मिळत असतील, किती प्रमाणात मिळत असतील, हे खरंच हा मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यांचं रुटीन कसं चाललेलं असेल हे जरी आठवलं तरी आपल्या अंगावर खरंच काटा येतो, डोळ्यात पाणी येतं की त्यांचं रुटीन कसं चाललेलं असेल. त्यामुळे या माध्यमातून आम्ही एकच सांगू इच्छितो की तुम्हाला जसं जमेल, जसं शक्य होईल, खरं तर या हाताने केलेलं दान हे दुसऱ्या हाताला कळू द्यायचं नाही, अशी म्हण आहे. त्याप्रमाणे अगदी बरोबर. अगदी काही खूप मोठं दान दिलं पाहिजे किंवा मोठी देणगी दिली पाहिजे असं नाही, तर तुमच्या अगदी काय म्हणतात तसं डोळसपणे आजूबाजूला बघा आणि एखाद्याची गरज काय आहे ही गरज ओळखा आणि तुम्हाला ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने तुम्ही त्याला मदत करा. मग एखाद्याला कपड्यांची मदत असो किंवा लहान मुलगा जर शाळेत जात असेल, आजकाल ऑनलाईन शिक्षण असतं, मग एखाद्याला मोबाईल तुम्हाला घेऊन देता येत असेल तर तो मोबाईल घेऊन द्या. वह्या पुस्तकं, पेन पेन्सिल तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला मदत करा. हेही मोठं दान आहे आणि यालाही आपण कोरोना योद्धाच म्हणू की ग. नक्कीच, नक्कीच हरिप्रिया. आपण म्हटलं तसं की दान हे नेहमी डोळस असावं असं म्हटलं जातं. तू आता म्हणालीस ते अगदी बरोबर आहे. सत्पात्री दान करावं असं आपल्याकडे एक म्हण आहे. योग्य माणसाला योग्य ठिकाणी जिथे गरज असेल ती ओळखून आपण काही ना काहीतरी त्याला अगदी दान म्हणूया किंवा असं नाही, पण एक आपल्याकडनं छानशी मदत कशी होऊ शकेल हे आपण नक्कीच बघू. एखाद्या व्यक्तीला तू म्हणालीस तसंच की कोणाला पुस्तकांची असेल तर कोणाला कपड्यांची असेल, ज्या व्यक्तीला जी गरज असेल त्याप्रमाणे आपण त्याला द्यायला हवं. आणि आपल्याकडनं काहीतरी छोटासा हातभार या सगळ्याला नक्कीच लावायला हवा.
नक्की सांगा की तुम्ही अशा प्रकारच्या व्यक्तींना काही कुठल्याही प्रकारे खरं तर हरिप्रिया तू इतकी योग्य म्हण सांगितलीस की या हाताचं त्या हाताला कळू नये असं आपल्याकडे ही परंपरा आहे आपल्याकडच्या दान संस्कृतीची. पण तरी सुद्धा आपला कार्यक्रम कशासाठी आहे तर आपल्याला ना बरेच वेळा असं वाटत असतं की मला काहीतरी करायचंय पण मला आता सुचत नाहीये की मी नक्की कशी आणि कोणाला कुठल्या प्रकारे मदत करू शकतो. तर तुम्ही जर आम्हाला असं काहीतरी सांगितलं, तुम्ही केलेली मदत, तुम्ही केलेलं दान, तुम्ही तुमच्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर फुललेलं हसू, ह्या गोष्टी जर तुम्ही आम्हाला सांगितल्यात तर आपल्या कमेंट्समध्ये जेव्हा त्या येतील तेव्हा माझ्यासारखी एखादी व्यक्ती असेल की ती म्हणेल अच्छा अशा प्रकारे सुद्धा मदत करता येते का, बरं मीही आता असंच काहीतरी करायचा प्रयत्न करेन. तर हे एकाकडून दुसऱ्याकडे जसं आपण नकारात्मकता पसरलेली आहे ही सकारात्मकता पसरवण्यासाठी या गोष्टीची खूप गरज आहे. त्यामुळे बरोबर हरिप्रिया बोललीस आपण आज तू. सगळ्यांना सांगूया की तुम्हीही आम्हाला हे सांगा कारण काही गोष्टींना पैशाच्या पलीकडे असतात, काही आनंद असतात, समाधान असतं ते ह्या सगळ्या पैशाच्या पलीकडे असतं. त्याच्यासाठी व्यवहार लागत नाही तर त्याच्यासाठी फक्त मनाची तयारी लागते आणि ती सढळ हस्तानी केलेली जी काही मदत आहे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू आहे ते पाहण्यातलं समाधान काही वेगळंच असतं. तर ते आम्हाला तुम्ही आजच्या कार्यक्रमात नक्की कमेंट्समध्ये कळवा. लोकसत्यवाणी न्यूज चॅनल कडून या सर्व कोरोना योद्ध्यांना सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. हरिप्रिया सलाम तर तू केलासच पण 2 ओळी आता खूप छान वाचल्या होत्या त्यांच्यासाठी त्या वाचते आणि त्याच्यावरती आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवट करूया अगदी की आज आपण जरी संकटात असलो तरी उद्या आपण एकदा कधी ना कधीतरी यातनं बाहेर पडणार आहोत, एक छानसा मोकळा श्वास घेणार आहोत, अगदी हे जे काही आपलं सुंदर विशाल जग आहे ते पुन्हा ताठमानेने जगण्यासाठी सज्ज होणार आहोत. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला विसर पडू द्यायचा नाहीये त्या या कोरोना योद्ध्यांचा. म्हणून कोरोना योद्ध्यांचा आपण ठेवूया मान, कार्य त्यांचं आहे खूपच महान, त्यामुळे त्यांना सलाम, त्यांना एक मानवंदना. अगदी अगदी आपल्या दोघींकडूनही त्यांना मानवंदना आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला तर मग याच नोटवर आज इथेच थांबूया. पुढे भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस. एकच विश्वास खर्डीकर क्लास. फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस. 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम. मुख्य कार्यालय भाग्योदय बिल्डिंग, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व. ऑफिस नंबर 025128639550. मोबाईल नंबर 9820627580. दुसरा नंबर 9820904646. आमच्या शाखा ठाणे, बदलापूर, दिवा, टिटवाळा, कल्याण. त्वरित संपर्क साधा.